वारकरी संप्रदायासारख्या चळवळीमध्ये सुद्धा प्रतिगामी लोकांची घुसखोरी आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय। वारकरी संप्रदायामध्ये 60% लोकांच्या मांडणीमुळे धर्मांध शक्तींना बळ मिळत असल्याचं पवारांनी म्हटलं आहे आणि म्हणून आता आम्ही यादी काढायला सुरुवात केली असं पवार म्हणाले। शरद पवार यांचं वारकरी संप्रदायावर हे मोठं भाष्य। दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला नाहीत असं पवारांनी म्हटलंय। वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागलेत। वारकरी संप्रदायामध्ये 60% लोक बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीने मांडणी करतात। म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केली आहे। आता साधारण 40 लोक असे दिसतात की वारकरी संप्रदायांमध्ये कीर्तन प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडत असतात। त्यांची अत्यंत गरज आहे। दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला दिसत नाही। महिलांची बदनामी करणारे, त्यांच्यावर टवाळ विनोद करणारे वाढत चाललेत। अशा विनोदांना हसणाऱ्या महिला प्रेक्षकात दिसतात। दुसरीकडे प्रतिगामी विचार मांडणाऱ्या महिला कीर्तनकारांची संख्या मात्र वाढताना दिसते, हे दुर्दैव आहे। अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागलाय। तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थानं केले आणि आता 40-50 लोकांची टोळी त्याच्यासाठी तयार केली आहे। पण एक लक्षात ठेवा, हा तुषार भोसले जोपर्यंत जिवंत आहे तुमचं षडयंत्र मी शिजू देणार नाही। भारतीय जनता पार्टीने आणि आरएसएसने वारकरी संप्रदाय नासवण्यासाठी भारताच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे ती राजकीय आघाडी सुरू केली आणि तुषार भोसले नावाचा एक भोंदू वारकरी त्याच्यामध्ये अध्यक्ष केलेला आहे। हा तुषार भोसले आज पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या बद्दल अतिशय अश्लाघ्य पद्धतीने वक्तव्य करतोय, तोंडसूक घेतोय। खरं तर पवार साहेबांनी जे काही विधान केलं, जो लेख लिहिला तो त्यांनी वाचायला पाहिजे।